नोंदी सापडल्यात। प्रथम तर माननीय सन्माननीय न्यायमूर्ती संदीपजी शिंदे साहेब जी समिती गठीत केली होती त्यांचं तोंड भरून कौतुक करतो समाजाच्या वतीनं की त्यांनी तो अहवाल दिला आहे। आता तो सरकार स्वीकारणार सुद्धा, त्यात काही दुमत असायचं काही कारण नाही। प्रथम त्यांचं कौतुक आणि त्यानंतर सरकारचं सुद्धा की मनापासून खूप खूप तुमचंही कौतुक। पण जे आरक्षणाचा लढा हा 29 ऑगस्ट 2023 पासून सुरू आहे। जे आमच्या मूळ मागण्या आहेत त्या मात्र आणखीनही पूर्ण झालेल्या नाही आहेत। 2 वर्षापासून सलग या समाजाचा संयम, स्वतःच्या लेकराचं भविष्य धोक्यात असताना, अस्तित्व धोक्यात आलेलं असताना या आरक्षणापायी नसल्यामुळं तरीही आम्ही 2 वर्ष होत आलेत आता 29 ऑगस्टला की संयमानं घेतो आहे। आता 30 तारखेला जानेवारीच्या उपोषण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सोडलं गेलं। त्यावेळेस सांगितलं होतं की आपण सगळे प्रतिनिधी बांधव त्याला साक्षीदार आहेत आणि मराठा समाजही राज्यातला 7 करोड मराठा समाज साक्षीला आहे। 4 दिवसात 4 मागण्या ह्या तात्काळ त्याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगितलं होतं आणि राहिलेल्या 4 ते 5 मागण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा वेळ देऊ असं सांगितलं होतं। परंतु पूर्ण 3 महिने आज झाले। 2 ते 3च म्हणले तरी आम्ही 2 महिने धरले नाही, 3 महिने पकडले। तर आज 30 एप्रिलला 3 महिने पूर्ण झालेत, कुठल्याही मागणीच्या बद्दलची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही। ना तात्काळ करतो म्हणले त्याची पण नाही आणि त्याच्यानंतरच्या राहिलेल्या 4-5 मागण्या 3 महिन्यात करू म्हणलं होते त्याची पण नाही। म्हणून आता शेवटी काय असतं, एक समाजाचं भविष्य मला बघायला लागतं, समाजाच्या लेकराच्या अडीअडचणी बघावं लागतात। संयम तरी आम्ही किती दिवस धरायचा म्हणून आता शेवटी आम्ही या विषयात आलो आहे की आता आपण प्रचंड मोठा उठाव केला पाहिजे आणि आता तो आम्ही करणार आहे। 29 ऑगस्ट 2025ला 2 वर्षे पूर्ण व्हायला लागलेत या आंदोलनाला, तरी सरकार आणखीनही दखल घेत नाही आहे, कोणत्याही अंमलबजावणी करत नाही आहे। म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की ही हल्ला आहे आता लगेच घ्यायचा होता, परंतु हा प्रचंड भ्याड हल्ला झाला, त्यामुळं देशाचं धर्माचं सुद्धा आपण हित बघितलं पाहिजे। म्हणून आता आम्ही त्याच्यामध्ये असा एक थोडासा निर्णय केला आहे की 29 ऑगस्ट 2025ला मुंबईत आम्ही जाणार। 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार। चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजानं दिला। आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय हे आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत। हे याच्यावरती आम्ही आता फायनल निर्णय केलेला आहे की 29 ऑगस्टला मुंबईत आम्ही जाणार आहे। दुसरं, मुंबईत आमरण उपोषणसुद्धा होणार आहे। आमरण उपोषण 29 ऑगस्टला मुंबईत होणार आहे। आझाद मैदान, शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत ते तर लागणारच आहेत। तो दुसरा मुद्दाही तुम्हाला क्लिअर केला आहे। आता मराठा बांधवांसाठी सांगतो, आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्यालाही त्या ताकदीनं आता उठाव करावा लागणार आहे। जर आपल्या लेकराबाळाचं डोळे देखता वाटोळं होणार असलं तर शांत बसून चालणार नाही आहे, कारण ते आरक्षण आपल्या हक्काचं आहे। आपण कोणाचं घेत नाही आहेत, घेणार नाही आहेत मुंबईत, म्हणून आपण तो निर्णय घेतला आहे की आता ऊन पण प्रचंड आहे, आता जाणं ते सुद्धा हिताचं समाजाच्या लेकराच्या होणार नाही। त्यामुळं आणि हे आता सध्या मशागतीचे दिवस आहेत, शेतीत मशागती केली जाते या महिन्यात आता, त्यामुळं माझा गोरगरीब समाज हा सगळा शेतकरी वर्गात, त्यामुळं त्यांचं वाटोळं होईल असं मला पाऊल उचलायचं नाही। आणि 29 ऑगस्टच का, तर तोपर्यंत पाऊस पडल्याच्या नंतर जून जुलैमध्ये त्यांच्या पेरण्यासुद्धा पूर्ण होत्या। आता उन्हात गेलं तर आता मशागत करण्याचे दिवस आहेत, आता मशागत करतील आणि ऊन पण आहे, दोन्ही कारणामुळं आता जाण्याचा निर्णय योग्य नाही। 29 ऑगस्ट हा योग्य निर्णय आहे आणि योग्य वेळसुद्धा आहे, कारण 2 महिन्यात सगळे कामं शेतकरी उरकून ठेवणार आहेत। आणि शेतकऱ्यांनाही सांगतो, सगळ्या मराठा बांधवांनाही सांगतो, आजपासून आता तुमचे 29 ऑगस्टच्या आत कामं उरकायला सुरुवात करा। सगळ्यांनी कामं उरकायची, आता माघारी यायचं नाही।
त्यावेळेस माघारी यासाठी आलो होतो आपण, तेही लगेच क्लिअर करतो. आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो होतो, कारण 2012च्या कायद्यात दुरुस्त करणं गरजेचं होतं, कारण ओबीसीला त्या कायद्यानं आरक्षण दिलं आहे आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी जर त्यातून करून घ्यायची असली तर 2012च्या कायद्याची दुरुस्ती अधिसूचना काढल्याशिवाय पर्यायच नव्हता. तिथं आपली फसवणूक झालेली नाही. फसवणूक कुठं झाली, त्यांनी काढल्याच्या नंतर हरकती मागितल्या, परंतु त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. इथं मात्र आपली 100% फसवणूक झालेली. म्हणून आता सरकारला दाखवायला कारणं नाही आहेत. हरकती तुम्ही किती दिवसापासून वाचणार, काय करणार याच्याशी आता आम्हाला देणं घेणार नाही, कारण त्यालासुद्धा आता 1.5 वर्ष होत आले. अधिसूचनेलासुद्धा तुम्ही वाचतच राहणार. म्हणजे सरकारकडं मराठा बांधवाने समजून घ्या, कारणच नाही येत आता आपल्याला द्यायला. त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही. हा झाला मुख्य आणि मूळ मुद्दा. मराठा समाजाने काय करायचे मी 1 ऑगस्टला सांगणार. म्हणजे आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही, मुद्दाम सांगत नाही. आणि हे समाजालाही माहिती आहे, मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा 1 महिन्याचा परत वेळ राहतो 29 ऑगस्टपर्यंतचा, ते टप्पे सांगू. पण आज एवढं सांगतो की 28 ऑगस्टला मी उपोषण करणार आहे. 29 ऑगस्टला तर 28 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बस, कारण तुमचं काम मला बुडवायचं नाही आहे, तुमचं मला वाटोळं करायचं नाही. तुम्ही मला सोडून वापस जरी आले तरी तुमच्याकडे सुद्धा आंदोलनाचे टप्पे असणार आहेत इथं सुद्धा सांभाळायला. त्यामुळे तुम्ही मला 28ला तिथं 29ला बसेपर्यंत जरी आले तरी मी जीवाची बाजी तुमच्यासाठी लावायला तयार आहे. कारण तुम्हाला तिथं घेऊन बसून मी तुमचं इकडं शेतीतलं नुकसान करू शकत नाही. त्यामुळं तुम्ही फक्त 28ला जरी सगळे मराठी किंवा ज्यांना ज्यांना शक्य येते तरी आले तरी ते प्रश्न आपण सगळे सोडवल्याशिवाय वापस येत नाहीत. आणि जर तिथं कोणाला राहायचं असेल तर त्यांनी 15-20 दिवसाची तयारीनंच यायचं, हे मात्र लक्षात ठेवा. तुमच्या जेवणा खावणाची, कारण पाऊस असणार आहे, पाऊस प्रचंड असणार आहे असं वाटतं आहे. नसेल तर चांगलीच गोष्ट, पण पाऊस असेल तर त्या तयारीनं तुम्हाला यायला लागणार आहे, कारण तुमच्या गाडीला छत असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला 1 ऑगस्टला मी ते बाकीची दिशा सगळी क्लिअर सांगणार आहे. आजचा महत्त्वाचा विषय याच्यासाठी होता की सरकारनं आपली 100% फसवणूक केली. कुठं कुठं केली, त्यांनी 3ही गॅजेटियर लागू करू म्हणले होते, 3 महिन्याच्या आत ते लागू केलेले नाहीत. इथं फसवणूक झाली. हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर, औंध संस्थांच्या नोंदी ह्याही कुठल्याही लागू केलेल्या नाही, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. 1 सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तिसरा मुद्दा, आपली 29 ऑगस्ट 2023ला मूळ मागणी होती की मराठा आणि कुणबी एकच. तो अध्यादेश काढलेला नाही आहे. आम्ही त्या मागणीवरती आजही ठाम येत आणि शेवटपर्यंत राहणार. त्याचं मूळ कारण असं आहे की मराठा आणि कुणबी एक आहे. ही ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस सरकारच्या वतीनं गिरीश महाजन साहेब आले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं, तुमच्या मागणीप्रमाणे जर आम्हाला कायदा पारित करायचा असला, अध्यादेश जर काढायचा असला तर आम्हाला वेळ पण द्या 1 महिन्याचा. तर आपण 40 दिवसात दिला होता. पुन्हा आठवण सरकारला आणि मराठ्यांना करून देतो. आणि त्यांनी त्याचबरोबर सांगितलं होतं, कुठला कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो. आता आयोग समिती तुम्ही गठीत केली, 58 लाख नोंदीचे पुरावे तुमच्याकडे दिलेत. मग एखाद्या समाजाला, गरीब समाजाला, त्या लोकांना, गरजवंतांना न्याय देण्यासाठी 58 लाख पुरावे हे खूप झाले. मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी आधार म्हणून खूप झाले. तोही कायदा पारित होतोय. त्याच्यामुळं इथं कोण जळतंय, काय जळतंय याच्याकडं आम्हाला अजिबात आता लक्ष द्यायची गरज नाही. मी मागही सरकारला सांगितलं होतं आणि सरकारलाही तेवढी जाणीव आहे, विशेष करून मुख्यमंत्र्याला जाणीव आहे, शांत राहतो म्हणजे ह्यो नेमकी काहीतरी करणार आहे. कारण मी समाजासाठी संयमानं शांत राहून काम करतो. कारण मला समाजाचं हित जोपासणं ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी. समाजाच्या लेकराचं कुठं वाटोळं नाही झालं पाहिजे, त्याचं कल्याण झालं पाहिजे. त्याच्या कल्याणासाठी मी रात्रंदिवस काम करतो आहे. म्हणून आता 2 वर्ष आम्ही संयम धरला. तुम्ही केसेस मागं घेऊ म्हणले होते 2-3 दिवसाच्या आत, त्यालासुद्धा 1 वर्ष उलटून गेलं. एकही केस आंतरवाली सहराज्यातली मागं घेतलेली नाही आहे. आम्ही ज्या तुमच्याकडे मागण्या केल्या होत्या त्या तुमच्या पाठ झाल्यात, त्याच्यावर तुमची PhD झाली सरकारची. काय मागण्या 8-9 केल्यात त्यातली एकही तुम्ही आत्तापर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही. सरकारचं कौतुक मी एवढ्यासाठी केलं की शिंदे समितीनं त्यांचे काम केलं,
त्यांच्याकडून तुम्ही काम करून घेतलं, आमच्या नोंदी नव्हत्या म्हणलात, महाराष्ट्रात नाहीच आहेत, त्या मिळाल्या, त्याच्यामुळं तुमचं कौतुक केलेलं आहे. कारण काम केल्यावर आम्ही कौतुकसुद्धा करतो. याच्याबरोबर तुम्हाला 5वा माझा असा मुद्दा सांगायचा आहे की ज्या नोंदी सापडल्यात ना 58 लाख,